तू हुशार आहेस, तुझा आत्मविश्वास छान आहे, तुझी बौद्धिक पातळी कौतुक करण्यासारखी आहे. अशा गोष्टी खरं तर आवर्जून मुलांना सांगितल्या पाहिजेत आणि यात कुठे काही कमी पडत असेल तर ते सुधारण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. पण होतंय काय की आपण फक्त एकाच गोष्टीवर चर्चा करण्यात आपला सगळा वेळ घालवतोय. ती गोष्ट म्हणजे तुझं वजन. तुझं वजन कमी झालंय, वाढलंय, तू छान दिसतोस किंवा दिसतेस, याच भोवती आपलं जग फिरायला लागलंय. म्हणजे कधी आपण या गोष्टीकडून या गोष्टींना महत्त्व द्यायला लागलो हे आपल्यालाही कळेनासं झालंय. मुलांच्या बौद्धिक वाढीसाठी त्यांना चांगली पुस्तकं वाचायला द्या, बायोग्राफीज वाचायला द्या, बातम्या ऐकायला सांगा, आजूबाजूला काय चाललंय याच्याकडे लक्ष द्यायला सांगा, ज्याच्यामुळे त्यांच्यामधला आत्मविश्वास वाढेल, त्यांना कोणत्याही 4 गोष्टीवर बोलता येईल, 4 लोकांमध्ये स्वाभिमान आणि आत्मविश्वास दिसून येईल. पण आपण लिंबू पाणी पी, डाएट कर, इतक्या वाजता खा, तितक्या वाजता खा आणि निरनिराळे वजन कमी करण्याचे उपाय याच गोष्टीवर बोलत राहतो. कोणतीही 4 माणसं एकत्र जमली की दुसऱ्याच्या अचिव्हमेंट्स, त्याचा कॉन्फिडन्स, त्यांनी आयुष्यात केलेली प्रगती याबद्दल न बोलता त्यांनी वजन किती कमी केलंय आणि किती वजन वाढलंय याबद्दलच बोलतात. आणि माणसांनाही आता तेच ऐकायला आवडायला लागलंय. जर तुम्ही सुद्धा या चक्रात फसत चालला असाल तर थोडे जागे व्हा. माणसाची बुद्धिमत्ता ही त्याची ओळख असते. वजन काही कमी जास्त होतच राहतं. बघा विचार करून.